नमस्कार, मी स्वाती घैसास. मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेल्समधनं MBA केलेलं आहे. यशप्रभा ग्रुप म्हणून आमचा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये मिनिलेक्स, स्टॅटफील्ड आणि इंटेक हे आमचे 3 ब्रँड्स आहेत आणि या तिन्ही कंपन्यांमध्ये मी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून सध्या जबाबदारी सांभाळते. तिन्ही ब्रँड्स हे B2B या कॅटेगरीमध्ये काम करतात. मिनिलेक हा जो ब्रँड आहे हा सप्लाय साईड मॉनिटरिंग रिलेज, कंट्रोल रिलेज, प्रोटेक्शन रिलेज, मायक्रोप्रोसेसर बेस्ड सिस्टम्स या फील्डमध्ये काम करतो. स्टॅटफील्ड आणि इंटेक हे जे ब्रँड्स आहेत हे इंजिनिअरिंग साईडमध्ये काम करतात. सरफेस कोटिंग ॲप्लिकेशन सिस्टम्स, कम्प्लीट प्लांट्स याच्यामध्ये काम करतात. मॅन्युअल ॲप्लिकेटर्स, ऑटोमॅटिक ॲप्लिकेटर्स, कोटिंग बूथ्स, ओव्हन्स, मटेरियल हँडलिंग सिस्टम्स, कन्वेयर्स, व्हर्टिकल स्टोरेज हाऊसेस अशा सगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट्स आम्ही तिथे बनवतो. आमच्या तिन्ही ब्रँडचे जे प्रोडक्ट्स आहेत ते नॅशनल, इंटरनॅशनल लॅबॉरेटरीजमध्ये टेस्टेड आणि सर्टिफाईड आहेत. नॅशनल इंटरनॅशनल स्टँडर्ड्स CE, CSA, ROHS, ATEX या सर्टिफिकेट्स आम्ही आमचे सगळे प्रोडक्ट्स टेस्ट केलेले आहेत आणि कंप्लाय करतात सर्व प्रोडक्ट्स. गेले 60 वर्ष आम्ही मार्केटमध्ये पायोनियर्स म्हणून ओळखले जातो आणि भारताबरोबर आता आम्ही 40पेक्षा जास्त देशांमध्ये एक्सपोर्ट करतो. डिजिटल रेव्होल्यूशन तर झालेलं आहेच. गेले 2 दशकांचं जर आपण बघितलं तर देर हॅज बीन अ मॅसिव्ह चेंज इन द वे गोष्टी आता केल्या जातात. कम्युनिकेशन असू दे, मग ते व्यक्तीचं असू दे किंवा प्रोडक्टचं असू दे, डिजिटल टेक्नॉलॉजीनी आपल्या सर्वांचं आयुष्य बदलून टाकलेलं आहे. महिला उद्योजिका ज्या आहेत त्यांना सुद्धा ही टेक्नॉलॉजी जी आहे ती आत्मसात करता आलीच पाहिजे. आता हे वर्ष AI वर खूप फोकस्ड वर्ष आहे आणि डिजिटल रेव्होल्यूशनमधला सध्याचा टप्पा हा AI आहे. आमच्या कंपनीमध्ये आम्ही गेले वर्षभर AIचे वेगळे टूल्स कशा पद्धतीने आपल्याला वापरता येतील, त्याच्यामध्ये कुठले योग्य आहेत आपल्या रिक्वायरमेंटसाठी. मग त्याच्यात ऑब्व्हियसली टू स्टार्ट विथ ChatGPT हा पहिला चॉईस होता. मग कर्सर आहे, परप्लेक्सिटी आहे, गुगल जेमिनाय आहे, त्याच्यानंतर इमर्जंट आहे. अशा वेगळ्या टूल्स आम्ही वापरायचा प्रयत्न केला आणि टूल्स वापरून आपल्याला काय सोपं करता येईल किंवा कुठे ते योग्य पद्धतीने वापरता येईल ह्याचे आम्ही एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत. आणि आता आम्ही एका कम्फर्ट झोनला पोचलेलो आहोत की कुठलं टूल आपल्याला कशासाठी वापरता येईल. जेव्हा हा कम्फर्ट झोन आम्ही अचीव केला तेव्हा त्याच्यानंतर आम्ही खरं म्हणजे एक AI अवेअरनेसचं एक डिस्कशन आमच्या कंपनीमध्ये घेतलं. कारण AI ही काय म्हणता येईल दुधारी तलवार आहे खरं म्हणजे. तर आपल्याला खूप जागरूक राहून कुठलं आपला डेटा, बिकॉज इट इज ऑल डेटा सेंट्रिक, कुठला डेटा आपल्याला क्लाउडवर शेअर करायचा आहे आणि कुठला डेटा आपल्याला नाही शेअर करायचा आहे ह्याचं भान ठेवून आपल्याला AIचे टूल्स वापरले पाहिजेत. हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. प्रत्येक उद्योजक असेल, मग महिला असो किंवा पुरुष, त्यांनी AIचे जी काय हे सगळं रेव्होल्यूशन आलं आहे ते आपल्याला आत्मसात करता आलंच पाहिजे आणि ते नक्की एक वेगळ्या प्रकारचं आपल्याला बूस्ट देऊन जाणार आहे. आज मे बी MSMEजला असं डायरेक्टली AI आपल्याला कसं इम्पॅक्ट करणार आहे हे कळत नाही, पण एक इमिजिएटली काय अफेक्ट होऊ शकतो तर डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग जिथे आहे की जे आपल्या प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंटसाठी आपण वापरू शकतो, इथे आपण AIचे टूल्स खूप छान पद्धतीने युटिलाइज करून घेऊ शकतो. मला असं वाटतं की कुठलंही प्रपोजल एखाद्या बँकेकडे आलं तर बँक त्या प्रपोजलमध्ये काय दम आहे किंवा त्या प्रपोजल किती योग्य पद्धतीने मांडलेलं आहे हे पहिल्यांदा बघतो. ते प्रपोजल इव्हॅल्युएट केल्यानंतर, त्या प्रपोजलचे फिगर्स इव्हॅल्युएट केल्यानंतर त्याच्या मागे उभे राहिलेला जो लीडर आहे त्या लीडरची क्रेडिबिलिटी काय आहे, त्याची कपॅसिटी काय आहे, त्याची हिस्ट्री काय आहे असं बँक इव्हॅल्युएट करते. आणि मग खरं म्हणजे बँक जेंडर कुठलं ह्याच्यावर येत असेल. त्यामुळे कुठल्याही प्रपोजलसाठी बँकेत गेल्यावर मला असं वाटतं की स्पेसिफिकली महिलांनी आपल्याला कुठली सवलत बँकेकडनं मिळतेय किंवा कुठला इंटरेस्ट बेनिफिट मिळतोय हे डोक्यात न ठेवता माझं प्रपोजल किती योग्य पद्धतीचं आहे आणि माझा व्यवसाय कसा मी छान पद्धतीने करू शकणार आहे हे कॉन्फिडेंटली सांगणं खूप आवश्यक आहे. जो बँकेकडनं मिळणाऱ्या स्कीम्स आहेत किंवा बेनिफिट्स आहेत हे खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या बॉटम लाईनला बोनस म्हणून कन्सिडर केलं पाहिजे, ना की ते अट्रॅक्शन म्हणून
त्याच्याकडे गेलं पाहिजे. त्याच्यात एक मला असं वाटतं सांगावं स्पेसिफिकली, की महिलांनी स्कीम्सचा बेनिफिट घेताना मला काय हवंय, मला नक्की किती हवंय, हे खूप व्यवस्थित इव्हॅल्युएट करायला पाहिजे. बँक काय देते त्याच्यापेक्षा मला किती हवंय आणि मला योग्य जे हवंय ते मी योग्यच क्वांटिटीमध्ये घेते ना, मला कमी पण नको आणि मला जास्त पण नको. हे लक्षात ठेवून त्यांनी त्यांच्या स्कीमचा वापर केला पाहिजे. अर्थातच ह्या स्कीम्सचा बेनिफिट मिळतो, त्याचं महिला उद्योजकांसाठी खूप एन्करेजमेंट आहे, पण दॅट शुड नॉट बी द काय म्हणता येईल अट्रॅक्शन फॉर गोईंग टू सबमिट एनी प्रपोजल. डिजिटल फॅसिलिटी ज्या बँकेकडनं मिळतात त्या जशा इंडिव्हिज्युअलला मिळतात तशाच कुठल्याही व्यवसायाला मिळतात आणि त्या 100% आता वापरल्याच पाहिजेत. डिस्टन्सेस वाढलेले आहेत, टाईम ऑफ कम्युनिकेशन कमी झालेला आहे, त्यामुळे डिजिटल फॅसिलिटी जेवढ्या आहेत त्या सगळ्या उद्योजकांनी वापरल्याच पाहिजेत चांगल्या पद्धतीने. जनता सहकारी बँक आणि आमचं खूप जुनं असोसिएशन आहे आणि बँकेनी आम्हाला ज्या ज्या वेळेला लागले त्या वेळेला रुटीन बिझनेससाठी लागणारे टर्म लोन्स असू देत, CC असू देत, खूप उत्तम पद्धतीने आणि वेळेवर सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या ऑफिसमधल्या अनेक लोकांचं जनता सहकारीशी नातं जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की त्यांचा सुद्धा अनुभव त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या आर्थिक गरजांसाठी नक्कीच चांगल्या पद्धतीने जनता सहकारी बँकेने दिलेला असेल. जिजाऊ प्रतिष्ठान म्हणून आमची संस्था आहे आणि गेले 20 वर्ष आम्ही वस्ती विभागामध्ये काम करतो. सुरू करताना आम्ही संस्कार वर्ग अशा फोकसने सुरू केलेलं काम होतं. काळाची गरज जशी बदलत गेली तसं आम्ही अभ्यास वर्ग, मग वाचन वर्ग, मोठ्या वयातील मुलांसाठी खेळाचं दल आणि आता महिलांसाठीचा उपक्रम असं सगळं आमच्या कार्यक्रमात जोडत गेलेलो आहोत. आमच्या ज्या या कार्यक्रमात जोडलेल्या शिक्षिका आहेत त्या सर्व शिक्षिका वस्ती विभागातल्या आहेत. त्या वस्ती विभागात राहून हा सगळा उपक्रम राबवतात. शिक्षिकांसाठी किंवा महिलांसाठी आपण काही उपक्रम करावा असं जेव्हा आमच्या डोक्यात आलं तेव्हा सुरू करताना साहजिकच आमच्या शिक्षिका हा पहिला गट आमच्यासमोर होता. सर्व महिलांना पूर्णपणे सक्षम करण्यासाठी आपल्याला काय करता येईल असा विचार करून आम्ही एका कार्यक्रमाचं मांडणी केली. सुरुवात करताना हा जो काही कार्यक्रम करतो हा थोडासा पहिल्यांदी अट्रॅक्टिव्ह वाटला पाहिजे म्हणून सुरू करताना पहिल्यांदी आम्ही गटाला छान तयार कसं व्हावं ह्याचं प्रशिक्षण दिलं. म्हणजे कामाला जाताना तुम्ही कसं तयार व्हायला पाहिजे, बाहेर जाताना कसं तयार व्हायला पाहिजे, साडी छान पद्धतीने कशी नेसता येईल असं एक आम्ही सत्र आयोजित केलं होतं आणि त्या सत्राला जोडून एक छोटंसं बौद्धिक सत्र घेतलं होतं. हे सत्र आमच्या सर्व शिक्षिकांनी उत्तम पद्धतीने त्याचा वापर करून घेतला. मग त्याचबरोबरीने इतर पैलू सगळे डेव्हलप झाले पाहिजेत अशासाठी आम्ही वेगळे उपक्रम राबवत गेलो. मग हेल्थ छान राहण्यासाठी काय करता येईल ह्याच्यासाठी मग आम्ही काही एक्सपर्ट डॉक्टर्सना इन्व्हाइट केलं. घरगुती पद्धतीने आपल्याला छोटे मोठे आपले ज्या व्याधी असतात त्या कशा आपल्याला ॲड्रेस करता येईल हे डिस्कस केलं. डॉक्टर्सकडनं जे आपल्याला कॉमन काही त्रास होतात त्याला आपल्याला काय औषध करता येईल ह्याची चर्चा केली. फिजिकल वेलबिंग बरोबर मेंटल वेलबिंग कशी आपल्याला राखता येईल ह्याचं सत्र केलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला आनंदी राहण्यासाठी किंवा समाधानी राहण्यासाठी आपण काय काय करू शकतो आपल्या लेवलला. मग त्यात मेडिटेशन असेल किंवा संभाजी पार्कमध्ये भाजीपाल्याचं एक्झिबिशन ऑर्गनाईज केलं जातं दरवर्षी. तिथे आम्ही आमच्या सगळ्या शिक्षिकांना घेऊन गेलो होतो आणि तो सगळी जी काय मांडणी होती त्या सगळ्या भाजीपाल्याची ते सगळं जे काय रंग आणि त्याचे काय ज्या पद्धतीने मांडलं होतं ह्याच्याने जो काय आनंद मिळतो ना बघून ह्याच्याने सुद्धा आपल्याला मानसिक आपलं स्वास्थ्य छान ठेवता येतं. म्हणजे निसर्ग हा आपण वापरून मानसिक स्वास्थ्य छान ठेवता येतो असं एक शिक्षिकांपर्यंत आम्ही एक मेसेज द्यायचा प्रयत्न केला. तंत्रज्ञान असं विषय जेव्हा घेतला होता तेव्हा साहजिकच लॅपटॉप, मोबाईल कसे वापरावे, त्याची योग्य पद्धत कुठली, UPI कसा वापरता येईल. मोबाईल जेव्हा विषय आम्ही चर्चेला घेता तेव्हा आम्हाला लक्षात आलं की व्हॉट्सॲप आणि यूट्यूब हा यापुरताच फक्त मर्यादित होतं खरं म्हणजे महिलांचं मोबाईल वापरणं. म्हणून आम्ही डिजिटल साक्षरता अशी एक मोहीम राबवली होती. मग त्याच्यामध्ये अगदी सुरुवात करून ॲप स्टोअर किंवा प्ले स्टोअर म्हणजे काय,
ॲप डाउनलोड करायचं म्हणजे काय, आपल्या गव्हर्नमेंटनी जे जे चांगले सगळे ॲप्स केलेले आहेत, मग ते आपले सरकार असू दे, 7/12चा ॲप असू दे, हे सगळे कसे वापरता येतील आणि आपल्याला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल, हे आम्ही महिलांना सगळं प्रशिक्षण दिलं. ह्याचा खूप छान उपयोग आमच्या सर्व शिक्षिकांनी करून घेतला आणि पुढे जाऊन तेच त्यांच्या घरच्यांना त्यांनी सगळं शिकवलं. स्पेसिफिकली 7/12 म्हटलं की सगळ्यांचा फारच जिव्हाळ्याचा विषय होतो तो, पण अतिशय छान पद्धतीने त्यांनी सगळ्यांनी हे वापरलं. डिजिटल साक्षरता ही मोहीम आम्ही जेव्हा राबवत होतो तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की जेव्हा UPI हे आम्ही सुरुवात केली त्यांना एक्सप्लेन करायला, त्या खूप जणांचे कागदपत्र सगळी नीट नव्हती. म्हणून मग माझी कागदपत्र माझी जबाबदारी अशी एक आम्ही मोहीम राबवली होती. मला असं वाटतं की कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट असला पाहिजे. कारण तुम्ही कुठलाही तुमचा व्यवसाय असेल तरी, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तरी सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट हा मस्ट आहे तिथे काम करताना. त्याच्या बरोबरीने कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट असा एक फोकस असला पाहिजे. आपण जे PDCA सायकल म्हणतो, म्हणजे प्लॅन, डू, ॲक्ट आणि चेक अँड ॲक्ट. प्लॅन, डू, चेक आणि ॲक्ट. म्हणजे जे जे मी करते ते माझा जो प्लॅन होता, ओरिजिनल माझं जे विजन आहे, त्या विजनला अलाइन करून माझं आत्ताचं काम चालू आहे की नाही, हे पिरियॉडिकली रिव्ह्यू करता आलं पाहिजे आणि स्वतःला त्या गोलकडे रिअलाइन करून घेतलं पाहिजे वेळोवेळी. अशा पद्धतीचा जर आपण माइंडसेट ठेवला आणि फोकस ठेवला तर कुठलाही व्यवसाय करायला कोणी कमी पडू शकेल असं मला वाटत नाही आहे. जिद्द अर्थात असलीच पाहिजे. आणि मी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधली आहे म्हणून मला असं वाटतं की आता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा एकूण सगळा लँडस्केप खूप बदलतोय. गव्हर्नमेंटकडनं मॅन्युफॅक्चरिंग MSMEसाठी खूप प्रोत्साहन आहे, स्टार्टअपसाठी तर स्पेशल फोकस आहे. त्यामुळे एवढ्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये असताना महिलांनी नक्की जरूर आलं पाहिजे आणि फ्रुगल इनोव्हेशन म्हणजे कमी पैशात जास्त एफिशियन्सी किंवा जास्त चांगल्या पद्धतीने काम करावं, हे थोडंसं महिलांचं काय म्हणता येईल एक इनेट नेचरच आहे. ते वापरून कुठलाही व्यवसाय जो आपण हाती घेऊ तो उत्तम पद्धतीने कुठलीही महिला करू शकेल असं मला खात्री वाटते. महिला दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा.